नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेलो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येतो? मित्रांनो, तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ देत आहे. याचे उत्तर नक्की कमेंट करा. प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंद देण्यात येईल. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 कोकण. सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतो, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, बालहत्या प्रतिबंध गृह स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ अशी फूट पडली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1907चा सुरत अधिवेशन कायदा. राष्ट्रीय सभेमध्ये 1907 सुरत अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ अशी फूट पडलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 4, 2026 मध्ये होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 भारत या देशाकडे आहे. 2026 मध्ये होणारा 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष हे भारताकडे आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 5, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी शपथ घेतलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 मेघालय उच्च न्यायालय. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी मेघालय उच्च न्यायालयाचे उच्च न्यायाधीशाची मुख्य न्यायाधीशी शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, महात्मा गांधीजींनी आफ्रिकेतून कोणत्या वर्षी भारतात परतले? महात्मा गांधीजी आफ्रिकेतून कोणत्या वर्षी भारतात परतले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1915 मध्ये महात्मा गांधी हे आफ्रिकेतून भारतात परतलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 7 आहे, ग्रामीण भागात सगळ्यात खालच्या स्तरावर काय असते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायत. ग्रामीण भागात सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामपंचायत असते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या शहराला ऑरेंज सिटी असे म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 नागपूर. नागपूर शहराला ऑरेंज सिटी असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, ज्ञानगंगा हे महाराष्ट्रातील अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 बुलढाणा. ज्ञानगंगा हे महाराष्ट्रातील अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1948 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज. भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त हे पोर्तुगीज आले होते आणि शेवटी पण पोर्तुगीज गेलते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 12, दाढी करताना कोणता आरसा वापरतात? दाढी करताना कोणता आरसा वापरतात? मित्रांनो, या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 13 आहे, प्रदूषण पाण्यात टिंबटिंब प्रमाणात कमी असतात. प्रदूषण पाण्यात टिंबटिंब प्रमाणात कमी असतात. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ऑक्सिजन. ऑक्सिजन हे प्रदूषण पाण्यात प्रमाणात कमी असतात.
प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील सर्वात मोठे हळदीचे व्यापारपेठ कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3, सांगली. सांगलीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे हळदीचे बाजारपेठ आहे. प्रश्न क्रमांक 16, कुंडलिका ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3, जालना. कुंडलिका ही नदी खालीलपैकी जालना शहरामधून वाहते. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राचे मॅजेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, इचलकरंजी. महाराष्ट्राचे मॅजेस्टर हे इचलकरंजी या शहराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 18, उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे राजीनामा कोणाकडे सोपवला जातो? उच्च न्यायालयाचा न्यायाधीशांचा राजीनामा कोणाकडे सोपवला जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपतीकडे. प्रश्न क्रमांक 19, उपजिल्हाधिकाऱ्याची निवड कोण करते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, राज्य लोकसेवा आयोग हा उपजिल्हाधिकाऱ्याची निवड करत असतो. प्रश्न क्रमांक 20, भारतातील रेल्वे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2, सन 1951 मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण झालेले आहे. प्रश्न क्रमांक 21, वंदे मातरम या नावाचे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3, अरविंद घोष यांनी वंदे मातरम या नावाचे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 22, भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधित कलम खालीलपैकी कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, कलम 52 हे भारताचे राष्ट्रपती या कलमाशी संबंधित आहे. कलम 52. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषद मतदारसंघ किती आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, 78. महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषदेचे मतदारसंघ हे 78 आहे. प्रश्न क्रमांक 24, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1, गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 25, सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3, गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणले जातात. प्रश्न क्रमांक 26, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, ही प्लासीची लढाई आहे. प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2, 1757 मध्ये प्लासीची लढाई झालेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 27, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3, टिहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. प्रश्न क्रमांक 28, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1, भीमा नदीवर. उजनी धरण हे भीमा नदीवर आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी तर बंगालमध्ये काय? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3, रसगुल्ला. महाराष्ट्रामध्ये जसं पुरणपोळी आहे तसं बंगालमध्ये रसगुल्ला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30, मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1, शिवाजी सावंत हे मृत्युंजय कादंबरीचे लेखक आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा.